गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय। गुरुवारपासून अनेक भागात पावसाची तीव्रता वाढली आहे। दरम्यान शुक्रवारी मुंबईसह ठाणे तसंच पालघर जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून शनिवारी सकाळीही पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत। त्यामुळे मुंबईसह आणखी कोणत्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, कोणत्या भागात दरड कोसळण्याची शक्यता आहे, याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मुंबई महानगर प्रदेशातील अनेक भागात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय। शनिवारी सकाळीही पावसाचा जोर कायम आहे। यात पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, ठाणे, कल्याण, मीरा रोड तसंच पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर अधिक आहे। त्यामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। दरम्यान आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून काही भागात दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून शनिवारी आणि रविवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर पावसाचा हाच अंदाज लक्षात घेता आज ठाणे, कळवा, मुंब्रा त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। दरम्यान पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील विक्रोळी, कळवा, अँटॉफिल, घाटकोपर पश्चिम, कल्याण पूर्व, नालासोपारा, विरार, गिल्बर्ट हिल, चेंबूर आणि पांझरपूर आदी भागातील दरडप्रवण क्षेत्रात दरड कोसळण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे डोंगर उतारावर आणि पायथ्याशी राहत असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही हवामान अभ्यासकांनी केलंय। राज्याच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीवर ऑफ शोअर ट्रफ म्हणजेच कमी दाबाचा लांब पट्टा तयार झाला असून तो संपूर्ण आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे। तसंच वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून पुढील 2 दिवस ते आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे। दरम्यान 4 ते 7 जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केलाय। दरम्यान जून महिन्यात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। मागील काही दिवसांपासून घाट प्रदेश आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक असून काही भागात 400 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे।